श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेवकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा, आपण जेव्हा देवाची पूजा करतो, नमस करतो आणि किंवा आपण स्वामी केंद्रामध्ये जातो तेव्हा आपल्या हातात एक पवित्र धागा बांधला जातो. पण अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो का हा धागा तुटेपर्यंत ठेवावा का, की तो आपण स्वतः काढला तरी चालतो, किंवा आपण स्वतः काढल्यानंतर काही अपशकुन होतो का, किंवा तो धागा कधी बदलावा, या संदर्भातील माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची धार्मिक व आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने सविस्तर माहिती घेणार आहोत. धाग्याचं जर धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व म्हटलं तर पूजेचा धागा म्हणजे फक्त सूत नाही, तो म्हणजे आपली श्रद्धा, संकल्प आणि देवाशी असलेला आपला नातेसंबंध आहे. तो धागा बांधताना मंत्रोच्चार केले जातात, त्यात भक्ताची भावना असेल, प्रार्थना गुंतलेली असते, त्यामुळे तो एक प्रकारचं संरक्षण कवच मानला जातो. आणि जेव्हा आपण केंद्रातील धागा, विशेषतः जेव्हा आपण कुठलं पारायण करतो किंवा गुरुप्रतिपदा असेल, स्वामी पुण्यतिथी असेल, कुठल्याही क्षणाला कुठलाही होम हवन असेल, त्यावेळेला आपण जेव्हा तो धागा आपल्या हातात बांधतो त्यावेळेला तो आपल्यापासून, तो धागा आपलं संरक्षण कवच बनतो. नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूर ठेवतो, मनाला शांतता देतो आणि संकटात धैर्य देखील देण्याचं काम हा धागा करत असतो. हा धागा तुटेपर्यंत ठेवला नाही तर काय होतं? हा सर्वात मोठा गैरसमज आहे की धागा तुटेपर्यंत काढला तर काहीतरी वाईट होईल. नाही, धागा आपोआप तुटला तर तो असा संकेत मानला जातो की देवाने तुमची प्रार्थना स्वीकारली आहे. पण तुम्ही जर स्वतः काढला त्याचा अर्थ अपशकुन किंवा पाप असा मुळीच होत नाही, कारण देव तुमच्या मनात आहे, हातातल्या धाग्यात नाही. त्यामुळे धागा बदलण्यासाठी काही योग्य प्रसंग असेल, किंवा धागा खूप जुना झाला असेल, खराब किंवा घाण झाला असेल, किंवा तुमचा नवस जो तुमचा असेल तो पूर्ण झाला असेल, नवीन पूजा, नवीन संकल्प तुम्हाला जर करायचा असेल तर त्या कामाच्या स्वरूपामुळे, किंवा आता बघा काही वेळेला होतं की बऱ्याच जणांना, आता डॉक्टर लोक आहेत त्यांच्या हातात कधीही धागा नसतो, कधी अंगठ्या नसतात. विद्यार्थी असेल त्याच्या हातात देखील धागा, अंगठी या कुठल्याच प्रकारच्या गोष्टी नसतात. खेळाडू देखील या गोष्टीचं पालन करतात की कामाचं जसं स्वरूप आहे त्यानुसार धागा बांधतात. पण काही व्यक्ती फक्त त्या पूजेपुरता धागा बांधतात, एक दिवस ठेवतात, दुसऱ्या दिवशी तो काढून आपल्या चांगल्या म्हणजे पवित्र जागी ते ठेवलं जातं, कारण तो जर त्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे जर घालता येत नसेल तर. आणि अशा वेळी धागा काढणं पूर्णपणे योग्य आहे की जर तुमचं कामाचं स्वरूप तसं आहे, तुम्हाला चालत नाही आहे, किंवा आरोग्यासंदर्भात काहीतरी प्रॉब्लेम आहेत की खाज येते, इन्फेक्शन होतं, तर अशा लोकांनी धागा लगेच काढला तरी देखील चालतो. धागा काढताना काय करायचं एवढंच लक्षात ठेवा की 2 मिनटं डोळे बंद करून देवाला मनापासून धन्यवाद द्या. धागा कचऱ्यात न फेकता तुळशीजवळ, झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात सोडा, जर त्या धाग्याचं काम तुमचं झालं असेल तर. जर तुम्हाला काहीच अडचण नसेल तर तुम्ही धागा हा 21 दिवस ठेवू शकता, किंवा तो धागा पुढच्या पूजेपर्यंत किंवा पुढच्या पारायणापर्यंत तुम्ही ठेवू शकता. नवीन धागा बांधताना पुन्हा संकल्प करायचा आहे, इतकंच पुरेसं आहे. आणि धागा म्हणजे एक स्मरणचिन्ह आहे, तो आपल्याला रोज आठवण करून देतो की आपण देवावर विश्वास ठेवला आहे. म्हणजे तो मानसिक शक्ती वाढवतो, आत्मविश्वास वाढवतो आणि सकारात्मक विचार देखील निर्माण करत असतो. धागा हा श्रद्धेचा प्रतीक आहे, अंधश्रद्धेचा नाही. तो तुटेपर्यंत ठेवणं बंधनकारक नाही. देवाला तुमचा धागा नाही, तुमचं मन महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे कुठलाही पारायण असेल, काही असेल, त्यावेळेला घातलेला धागा हा जर खराब झाला नसेल तर तुम्ही हातात ठेवू शकता, काहीच हरकत नाही. की पण धागा तुटेपर्यंत ठेवायचा आणि तो अजिबात चांगला नसेल तर मग कशासाठी ठेवायचा? आपण तो धागा आपली श्रद्धा म्हणून ठेवला, त्यानंतर तुम्ही वाहत्या पाण्यात तो सोडून द्या. वाटलंच तर तुम्ही परत पूजा घरातील असेल, केंद्रातील असेल, नवीन धागा घेऊन परत बांधू शकता, जर तुम्हाला धागा बांधायला कायम आवडत असेल तर. पूजेचा धागा हा आपल्याला देवाशी जोडतो, पण देव तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. फक्त धागा काढला म्हणून तुम्ही देव माझ्यापासून दूर गेला असं म्हणायचं नाही. खरी भक्ती म्हणजे स्वच्छ मन, चांगलं विचार आणि सकारात्मक जीवन. धागा हातावर असो किंवा नसो, पण श्रद्धा हृदयात असलीच पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहिती करता
नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.